नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. होमगार्ड भरती 2024 तर आसपास भरतीचा 5वा दिवस होता. तर आज 25 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, सकाळी सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती आणि होमगार्ड भरतीला ज्या पण विद्यार्थ्यांचा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे, तर होमगार्ड भरतीला येताना तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि भरपूर मुलांचे वारंवार एकच कमेंट होती की सर कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे, तर आम्ही बाहेर होणार आहे का या ठिकाणी, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर होमगार्डची भरती या ठिकाणी कशा प्रकारे होत आहे, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस आहे होमगार्ड भरतीमध्ये आणि किती वेळपर्यंत मुलांना या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे, सकाळी तुम्ही किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे आणि काय काय या ठिकाणी प्रोसेस होत आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते कागदपत्र त्या ठिकाणी लागत आहे, मुलं कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जवळपास 30-40% विद्यार्थी काही चुका करत आहे, त्यामुळे मुलं या ठिकाणी बाहेर होता होमगार्ड भरतीबद्दल. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 25 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात अगोदर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे. तर भरपूर मुलं ह्या आशेवर बसले या ठिकाणी की आपल्याला या ठिकाणी हॉल तिकीट येणार आहे किंवा आपल्याला कॉल येणार आहे किंवा आपल्याला मेसेज येणार आहे आणि त्यानंतरच आपण त्या ठिकाणी ग्राउंडवर जाणार आहे. तर ह्या आशेवर जवळपास 30 ते 40% मुलं या ठिकाणी बसलेले आहे आणि तेच मुलं भरतीच्या बाहेर या ठिकाणी होत आहे. कारण की भरपूर मुलं या ठिकाणी ग्राउंडवर येत नाही, कारण की भरपूर मुलांना असं वाटत आहे की आपल्याला मेसेज नाही आला, आपल्याला कॉल नाही आला, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी हॉल तिकीट नाही आली, तर कसं आपण जावं, ह्या कारणानं भरपूर मुलं या ठिकाणी भरतीवर येत नाही. तर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी मुलांना या ठिकाणी मेसेज येत नाही आहे, कॉल नाही येत आहे, हॉल तिकीट नाही येत आहे, तर तुमचा जो होमगार्ड भरतीचा जो फॉर्म आहे, तुम्ही जो फॉर्म भरला तर तो फॉर्म घेऊन तुम्हाला डायरेक्ट भरतीवर जायचा ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी. कारण की होमगार्डच्या सर्व जिल्ह्याच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होमगार्डचं भरती तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरला असेल होमगार्डचा, तर तुम्ही त्या ठिकाणी चेक करा, ऑफिशियल वेबसाईटवर जा होमगार्डच्या आणि त्या तुमच्या जिल्ह्यामध्ये चेक करा की आपलं या ठिकाणी ग्राउंड कधीपासून चालू झाला आणि ग्राउंड या ठिकाणी कशा प्रकारे होत आहे, रजिस्ट्रेशन नंबरनुसार या ठिकाणी ग्राउंड होत आहे. आता तुमचा समजा रजिस्ट्रेशन नंबर 1000 किंवा 2000 असेल आणि त्या ठिकाणी समजा आज 25 ऑगस्ट होतं आणि आज 25 ऑगस्टला 1500 ज्यांचा रजिस्ट्रेशन नंबर होता तर त्या मुलांचं आज ग्राउंड होतं. ठीक आहे, तर रजिस्ट्रेशन नंबरनुसार या ठिकाणी जे ग्राउंड विद्यार्थ्यांचं होत आहे, तर ह्या तुम्हाला चुकानी करायचे आहे. डायरेक्ट तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला डायरेक्ट भरतीवर जायचं आहे. ठीक आहे, तर भरपूर मुलं ह्या चुका करत आहे की भरपूर मुलं ह्या आशेवर बसले आहे, कॉल येणार आहे, मेसेज येणार आहे, हॉल तिकीट येणार आहे, त्यानंतरच आपण जाणार आहे. तर ह्या चुका तुम्ही करू नका, कारण की कॉल मेसेज आणि त्याचबरोबर हॉल तिकीट कोणालाच नाही आले आहे. डायरेक्ट तुम्हाला भरतीवर जायचं होमगार्ड भरतीचा जो तुम्ही फॉर्म भरला तो फॉर्म घेऊन. ठीक आहे, तर सकाळी या ठिकाणी 5 वाजतापासून गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी होत आहे. सकाळी 5 ते सकाळी 10-10:30 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर ते एंट्री दिला जात आहे. मुलांना गेटच्या अंदर ते घेत आहे सकाळी 5 ते सकाळी 10:30च्या दरम्यान. ठीक आहे, आणि गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक असे काउंटर टाकलेले आहे, जसं तुम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये फॉर्म भरलाय तर त्या पोलीस स्टेशनचं काउंटर त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला त्याच काउंटरमध्ये रांगेमध्ये लागायचं आहे. ठीक आहे, त्या रांगेमध्ये लागल्यानंतर आपल्यापासून जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेते, तर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट लागत आहे, तुम्हाला सांगतो कागदपत्र कोणकोणते लागते. 10वीचं मार्कशीट लागत आहे, पहिलं तर आधार कार्ड त्या ठिकाणी लागत आहे, आधार कार्ड ओरिजिनल नाही, 10वीचं मार्कशीट नाही, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट नाही, 12वीचं मार्कशीट नाही, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट नाही, त्याचबरोबर टीसी नाही. टीसी आता भरपूर मुलांची कमेंट होती की टीसी म्हणजे काय, भरपूर मुलांना माहित नाही की बा टीसी म्हणजे काय. तर टीसी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. ठीक आहे, शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला न्यायचा आहे. शाळा सोडल्याचा दाखला जर नसेल तर तुम्ही बोनाफाईड नाही कॉलेजमधला, आणि ओरिजिनल असं नाही की बा ओरिजिनलच लागते, झेरॉक्सच लागते त्या ठिकाणी, पण ओरिजिनल न्या तुम्ही सोबत. ठीक आहे, तुमच्याजवळ ओरिजिनल नसेल तर काहीही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही, झेरॉक्सच त्या ठिकाणी होमगार्डवाले घेत आहे. ठीक आहे, तर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला न्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचं आहे 3 महिन्याच्या आतील, आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही, एक विद्यार्थी या ठिकाणी बाहेर होणार नाही, कारण की जवळपास 80% मुलांजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, तर तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर तरी सुद्धा तुम्ही चालले जा. आणि भरपूर मुले ह्या भीतीने सुद्धा भरतीवर जात नाही की बा
कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी मागितलं, आपल्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आणि आपण या ठिकाणी बाहेर होणार आहे, असे भरपूर विद्यार्थी भीतीमध्ये आहे. तर मी तुम्हाला सांगतो एकही मुलं या ठिकाणी बाहेर होणार नाही ज्याच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे त्यांच्याजवळ, ठीक आहे. कारण की मुलांजवळ जे तुमच्यासारखेच कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही, मुलं चालले त्या ठिकाणी ग्राउंड देऊन येऊन आले घरी, ठीक आहे. तर ज्यांच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर डायरेक्ट तुम्ही भरतीवर जा, एकही जण या ठिकाणी बाहेर होणार नाही आहे, ठीक आहे. असं नाही की बाबा त्या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी नाही आहे त्या ठिकाणी, नसेल तुमच्याजवळ तर काही प्रॉब्लेम येणार नाही, काही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बाहेर केलं जाणार नाही आहे, ठीक आहे. ज्यांच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो कॅरेक्टर सर्टिफिकेट नेलं नाही तर काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2 ते 4 फोटो तुम्ही सोबत न्या आणि त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्व मार्कशीट तुम्ही त्या ठिकाणी न्या, ठीक आहे. आणि ग्रॅज्युएशन झालं नसेल तर मग तुम्ही 10वी 12वीचं मार्कशीट न्या, 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्या आणि शाळा सोडल्यात दाखला न्या, ठीक आहे. आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले प्रत्येकाचे एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागते, एक झेरॉक्स ते मागते त्या ठिकाणी, ठीक आहे. ओरिजिनल सुद्धा न्या, त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा न्या. याच्यातलं जर ओरिजिनल नसेल तर झेरॉक्स त्या ठिकाणी न्या, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्वात अगोदर डॉक्युमेंट घेतल्या जात आहे. आणि आणखीन तुमच्याजवळ तांत्रिक धारक, तुम्ही जर या ठिकाणी तांत्रिक धारक असाल म्हणजे तुमचं या ठिकाणी ITI वगैरे झालं असेल, NCC झालं असेल तर ते सर्टिफिकेट नाही, कारण की त्याचे बोनस मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे, ते कागदपत्र सुद्धा त्या ठिकाणी लागत आहे. तर काय काय लागते, ITI ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र ट्रेड असेल तर ते सुद्धा नाही, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर खेळाडू जिल्हा स्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर ते सर्टिफिकेट नाही, त्याचे बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर ते सुद्धा नाही, त्याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर ते सुद्धा सर्टिफिकेट नाही, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर नागरी संरक्षण दर सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर ते सर्टिफिकेट नाही, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर जड वाहन चालक परवाना असेल तर ते सुद्धा नाही, ते सर्टिफिकेट नाही, त्याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. माजी सैनिक असाल तर एकूण सैनिकी सेवा प्रमाणपत्र नाही, याचे बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. तर हे जर तुमच्याजवळ असेल तर हे सर्टिफिकेट नाही, तुम्ही याचे बोनस मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जात आहे, मुलांचे डॉक्युमेंट घेत आहे त्या ठिकाणी. आणि डॉक्युमेंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो की त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे. जे मुलं सकाळी 5 वाजता जात आहे त्यांचं जे ग्राउंड आहे 10-11 वाजेपर्यंत त्यांचं ग्राउंड या ठिकाणी होत आहे, ठीक आहे. जे विद्यार्थी 5-6 वाजता जात असते 11 वाजेपर्यंत 10-11 वाजेपर्यंत ग्राउंड होत आहे. जे मुलं एकदम समोर लवकर रांगेमध्ये लागले त्यांचं ग्राउंड लवकर होत आहे. तर पहिला जो इव्हेंट जो या ठिकाणी होत आहे होमगार्ड भरतीमध्ये, तर होमगार्ड भरतीमध्ये सर्वात पहिले 1600 मीटर रनिंग घेत आहे आणि 1600 मीटर रनिंगला मुलं आज 25 मुलं ते सोडत आहे, ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंगची जी सिस्टीम आहे ते सेन्सर वगैरे काय आहे नाही, चिप वगैरे काही नाही आहे. टायमर त्या ठिकाणी काढला जात आहे. एक पोलीसवाला 5-5 मुलांचा टायमिंग त्या ठिकाणी काढत आहे. असे 5 पोलीसवाले 25 मुलांचा या ठिकाणी 1600चा टाइम त्या ठिकाणी काढत आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांना त्या ठिकाणी गोळा फेक होत आहे. तर आता तुम्हाला सांगतो 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस चुका कोणत्याने करायच्या आहे. 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थांबायचं नाही, तर पूर्ण तुम्हाला कंप्लीट त्या ठिकाणी मारायचं आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या चुकांनी करायच्या तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी 5-10 मिनिटांनी लगेच गोळा होते. तर तुम्ही ह्या चुका करू नका. एकदम 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर पहिलाच नंबर त्या ठिकाणी गोळा फेकला लावू नका, कारण की तेव्हा आपल्या शरीरामध्ये काहीच ताकद राहते, कारण की पूर्ण थकले राहते विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग झाल्यावर, ठीक आहे. तर गोळा तुम्ही सगळ्यात शेवट फेकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा, कारण की तेवढंच तुमच्या बॉडीला रिलॅक्स भेटणार आहे, तेवढंच तुम्हाला आराम भेटणार आहे, ठीक आहे. तर ह्या चुका तुम्हाला करायचे नाही, ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ठीक आहे. तर लगेच मग 5-10 मिनिटांना गोळा फेकवत आहे त्या ठिकाणी. आणि गोळा फेकला सुद्धा मुलांना मार्क्स या ठिकाणी चांगले पडत आहे. 10 पैकी 10, 8 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि 1600 मीटर रनिंगमध्ये सुद्धा मुलांना चांगले मार्क्स पडत आहे. 14, 16, 12, 10 अशा प्रकारे चांगले मार्क्स या ठिकाणी मुलांना पडत आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे 25 ऑगस्टचं ज्या होमगार्ड भरती झाली होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.